नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार। निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह। जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्या वक्तव्यावरून उमेदवारी निश्चित नसल्याची जोरदार चर्चा। महाविकास आघाडी सांगली लोकसभेचा जो उमेदवार ठरवेल त्याचाच प्रचार करणार। सांगली जिल्ह्यात भाजप विरुद्ध भाजप संघर्ष। खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी फूट। संजय पाटलांची एकतर्फी उमेदवारी दिली। जयंत पाटील आणि विश्वजित कदमांचा छुपा पाठिंबा। आमदार विलासराव जगताप यांचा घणाघाती आरोप। नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का लागत होता, त्याला मी वाचवलं। पोलीस अधिकारी म्हणाले, अशांना पाठीशी का घालता? जीवाभावाच्या माणसांमुळे माझी अडचण। अजित पवार नको ते बोलून गेले। महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला। 6 जागांवर बोलणी सुरू। शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळण्याची शक्यता। सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा काँग्रेसवर आरोप। पाणीप्रश्नी आम्ही अपयशी आहे असं म्हणता, तर तुमच्या बागेमध्ये काँग्रेसच्या पाईपलाईनमधून पाणी येतं का? वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून 4 जागांची ऑफर। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। कोल्हापूर खड्ड्यात जाणाऱ्या 2 योजना आणल्या लोकांनीच ठरवलंय, त्यांचा कार्यक्रम करायचा। धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल। रावेर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट। एकनाथ खडसे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार। एक भाऊजाई विरोधात तर दुसरीची खंबीर साथ। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सुनंदा पवार मैदानात। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।